रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहामध्ये प्रारंभ. नालेगाव गाडीगळ पटांगणामध्ये धार्मिक वातावरण. हनुमान चालीसा कार्यक्रमामध्ये भाविकांची मोठी उपस्थिती. जय श्रीराम जय हनुमानच्या जय घोषानं परिसर दुमदुमला. 34 वर्षांची अखंड परंपरा कायम. सर्व धर्मियांचा सहभाग. संस्कृती जपण्याचा संदेश. नालेगाव येथील गाडीगळ पटांगणामध्ये श्री छत्रपती शिवराय तरुण मंडळ आणि पावन हनुमान व्यायामशाळा यांच्या वतीनं रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला उत्साह सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी सर्जेपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान भजनी मंडळाच्या वतीनं हनुमान चालीसा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान जय श्रीराम आणि जय हनुमानच्या जयघोषानं संपूर्ण गाडगीळ पटांगण अक्षरशः दुमदुमून गेला होता. भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेत धार्मिक वातावरणाची अनुभूती दिली. या धार्मिक सोहळ्यामध्ये श्री प्रभू हनुमानाचे रूप हे धारण केलेल्या कलाकारांनी विशेष आकर्षण निर्माण केले. भक्तांनी दर्शन घेत भावपूर्ण वातावरणामध्ये भजन कीर्तनाचा आनंद लुटला. कार्यक्रमामुळे परिसरामध्ये धार्मिकतेची आणि उत्साहाची लहर निर्माण झाली होती. धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपली संस्कृती जपली जात असून समाजामध्ये आध्यात्मिकतेची भावना दृढ होत असल्याचं यावेळी व्यक्त करण्यात आलं. या हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून नागरिक एकत्र येऊन आध्यात्मिक वारसा पुढील पिढीकडे पोहोचवण्याचं काम करत आहेत. छत्रपती शिवराय तरुण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय मुदगल यांनी सुमारे 34 वर्षापूर्वी या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली होती. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अखंड सुरू असून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या कार्यक्रमात सर्व जाती धर्मातील नागरिक सहभागी होत एकात्मतेचा संदेश देत आहेत. महिला भगिनींचीही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती असून त्यांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश दिला जात असून अशा उपक्रमामुळे समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचं नागरिकांकडून व्यक्त होत आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.